नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी अति महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि संरक्षण विभाग याच्यामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे सध्याची, त्याच्यामध्ये पुरवठा निरीक्षक या पदाकरिता जी भरती प्रक्रिया पहिलं तुम्हाला जाहिरात दाखवली मी. ओके. तर ही जाहिरात आहे. त्याच्यामध्ये ही जी पदं होती पुरवठा निरीक्षक पदाकरिता पदं होती टोटल आणि त्याच्यानंतर उच्चस्तरीय लिपिक ही पदं होती. तर याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर टोटल जर पाहिलं तर 345 पदांकरिता ही भरती प्रक्रिया IBPS मार्फत घेतली गेली आहे. आता त्याचा जो निकाल आहे तो काय केलं की अद्याप काय केलं की प्रसिद्ध करण्यात आला नाहीये. तर याचा निकाल कधी लागेल याच्या संदर्भात हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. लेटेस्ट अपडेट आहे. मी दिवसभर माहिती घेतली आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बनवत आहे. आता तुम्हाला तर सांगतो की सकाळी याच्या संदर्भात काय होते की एक मीटिंग होती. आता तुम्हाला मीटिंग दाखवू हे प्रसिद्धीपत्रक आहे. तर याच्यामध्ये बघू शकता की हे सर्व सहसचिव, उपसचिव, सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग याच्यामध्ये. तर याच्यामध्ये जी 75,000 पदाकरता जी हे केली आहे सुरू आहे प्रोसेस. तर त्याची सद्यस्थिती काय आहे त्याचं अपडेट देण्यासाठी आज एक मीटिंग होती. 6 तारखेचं कालचं होतं आणि आज काय केलं की मीटिंग आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर 7/6/2024 पर्यंत काय करायचं 11 वाजेपर्यंत सद्यस्थिती आहे त्यांना काय करायची की द्यायची आहे. आता याच्यामध्ये जर ते विभाग देणार नाहीत, तर त्यांना काय करायचं की आता इथं बघू शकता, की ज्यांची माहिती 11 वाजेपर्यंत प्राप्त होणार नाही, त्यांनी काय करायचं की दुपारी 3 वाजता होणाऱ्या बैठकीत हजर राहायचं आहे. आता काय केलं की जी विभाग आहेत, आता याचा जर बघितलं तर हे अन्न पुरवठा विभागानं मार्फत याची काय केली की माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये काय-काय माहिती द्यायची होती, की 2023 ते 24 या अंतर्गत नियुक्ती आदेश दिलेल्या पदांची संख्या, याची काही त्यांनी दिलेली नाही. त्याच्यानंतर निकाल लागला तर असून नियुक्तीपूर्वी कागदपत्रे तपासण्याची कार्यवाही सुरू असलेल्या पदाची संख्या, याचीही माहिती त्यांच्याकडे नाही आहे. आणि त्याच्यानंतरनं करारनाम्याची पू कार्यवाही पूर्ण झाली आहे, पण अद्याप परीक्षेचा निकाल लागला नाही, अशा पदांची संख्या. तर ही माहिती त्यांना द्यायची आहे. तर आज त्याच्या संदर्भात काय केलं, की यांना मीटिंग घ्यायला जायचं होतं 3 वाजता हे गेले होते आणि त्याच्यानुसार जर सांगितलं तर पुढच्या आठवड्यामध्ये लक्षात घ्या की पुढच्या आठवड्यामध्ये काय करेल, की याचा निकाल जो आहे तो की प्रसिद्ध करण्यात येणार आहे. IBPS कडून हा निकाल जो आहे तो काय करण्यात की प्रसिद्ध करण्यात येईल. ही माहिती होती या क्षणाची. ओके. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. ज्याने काय होईल, की सगळ्यांना याच्याबद्दल माहिती होईल. आता याच्यामध्ये यांनी बघा दिलेलं आहे. हे एक नोटीस काढली होती. त्याच्यामध्ये 324 पदाकरिता ही पुरवठा निरीक्षक पदक होती आणि 21 होती ती उच्चस्तरीय ही होती आणि त्याच्यानंतरनं सांगितलं, की 4 जूनपर्यंत आचारसंहिता आहे आणि त्याच्यानंतरनं निकाल आहे 4 जूनच्या नंतरच लागणार आहे आणि निकाल काय करेल, की लवकरात लवकरच लागणार आहे. ही माहिती होती या क्षणाची. धन्यवाद.